असं अचानक ब्लॉगर साहेब ट्रेन मध्ये कुठे निघाला सगळं सांगतो मला मिनी ब्लॉग मध्ये, फक्त आम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, ब्लॉगर साहेब चाललो डायरेक्ट तिरुपती बालाजीला. माझे मोठे बंधू अर्जुन भाऊचा कॉल आला मला, चल म्हणे तिरुपतीला. तर निघालो त्यांच्या सोबत मी तिरुपती बालाजीला. आमची डायरेक्ट मित्रांनो 23 जणांची गँग होती, सारे मित्र होतो. बघा किती पसारा होता आमचा. मग रेल्वे मध्ये बसल्यानंतर होतो भाई राडा चालू. काय हे आपले विलास सर डान्सर येते. तर बोललो मी त्यांना, सर जरा काही ढुमका बिमका मारा म्हटलं, तुमचं होऊ दे म्हटलं, काही जलवा दाखवा. तर सरने भैया चालू केलं म्हणून असं ना एकदम राडा सुस्ता धिंगाणा होता मित्र. आता तुम्ही पण विचार करा, 23 जण मित्रांनो आम्ही, म्हणजे पूर्ण रेल्वेचं बँडच वाजवून टाकली होती आम्ही आमच्या डब्या लयची लय धिंगाणा. आणि हा आहे परशा द ब्लॉगर. परशा होणे पण चालू केलं होई गाणं बोलायला. काय बोलत होता काय माहिती, पण लय बँड गाणं बोलत होते, तुम्ही बघू शकता. आणि माझा तर मित्रांनो ट्रेन मध्ये हा जीवनातला पहिल्यांदाच प्रवास होता. मी अगोदर मित्रांनो ट्रेन मध्ये कधी बसलोच नव्हतो, पण हा अनुभव आता घ्यायचा होता मला. मग असा अनुभव घेणार होतो मित्रांनो की डायरेक्ट आता 2 दिवस ट्रेनच्या डब्यातच मी अवघड होणार आहे माझं. मग असंच धिंगाणा घालत पोहोचलो आम्ही तिरुपतीला. 2 दिवस लागले मित्रांनो. मग इथून दर्शन करायला आम्हाला जायचं होतं मित्रांनो तिरुमलाला. मग कसं गेलो काय झालं सांगतो या ब्लॉगच्या दुसऱ्या पार्ट मध्ये. आणि मित्रांनो मला फॉलो करून ठेवा, तुम्हाला खूप नवीन नवीन गोष्टीबद्दल सांगणार आहे मी तिरुपतीच्या, म्हणून मला आत्ताच फॉलो करून टाका आणि या मिनी ब्लॉगला पण लाईकच करून टाका. ओके, तर भेटू आणि नवीन मिनी ब्लॉग मध्ये. Thanks for the watching. थोड़ा टेंशन मध्ये पण रिलॅक्स मी